जसं आपण एक स्टडी बघितलेला आहे सर, की लग्न लेट होत आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त चॅलेंजेस हे लेट 30sच्याच कपललाच होतात. बरोबर. तर त्यातले टॉप चॅलेंजेस पेशंट जे तुमच्याकडे येतात ते कोणते कोणते चॅलेंजेस आहे? जसं मी सुरुवातीला तुला सांगितले, की 30s मध्ये जेव्हा मुली येत आहेत, तर त्यांचा AMH म्हणजे जे प्रमाण आहे, अंडे किती आहे तिच्या ओव्हरीमध्ये, त्याची मात्रा कमी झालेली आहे. म्हणजे अंड्यांची संख्या कमी आहे. दॅट इज अ बिगेस्ट चॅलेंज. बिगेस्ट चॅलेंज. म्हणजे मुलींच्या प्रजनन शक्ती कमी होते आणि मुलींच्या अंड्यांची संख्या कमी होते. दॅट इज वन चॅलेंज. आणि आता रिसेंटली मागच्या 5 ते 7-10 वर्षात स्पर्म पॅरामीटर्स बिघडलेत सगळे. शुक्राणूंची संख्या, व्हॉल्यूम सगळंच कमी झालेलं आहे. दॅट आर द बिगेस्ट चॅलेंज वी आर फेसिंग. आणि दुसरा 30s मध्ये प्रश्न विचारला तू म्हणून सांगतोय, की अगेन 30s मध्ये ना त्यांचं दे डोंट अंडरस्टँड का आम्हाला म्हणजे बऱ्याच वेळा काय ना करिअरच्या मागे ते थोडं याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि देन त्यांना असं वाटतं की व्हॉट वी विल अर्न लॉट ऑफ मनी अँड देन वी विल हॅव किड्स. पण ते उलट आहे, तसं नाहीये. तुम्ही करिअर आणि तुमची फॅमिली लाईफ यू कॅन सायमल्टेनियसली चालवू शकता, तुम्ही करू शकतात. मी कायम उदाहरण देताना त्यांना आमच्या डॉक्टरांचं देत असतो, की आमच्या मुली ज्या PG करत असताना माझी कलिक प्रेग्नंट होती, ती 9 महिने तिला प्रेग्नन्सी होती, शी वॉज वर्किंग इन द वॉर्ड. सो दॅट कॅन बी बॅलन्स्ड. तुम्ही ते बॅलन्स करू शकतात, पण डोंट पोस्टपोन दॅट अप टू 35 इयर्स.